जतचा विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा बँकेने जाहीर लिलाव काढला त्यावेळी कारखाना घेण्यासाठी कोणाचे हात बांधले नव्हते। जयंत पाटील यांनी येथील शेतकऱ्यांना ऊस देताना हाल होऊ नयेत, उत्पादनाला चांगला भाव मिळावा या दूरदृष्टीने कारखाना विकत घेतला। या दुष्काळी तालुक्याचे नंदनवन व्हावे हे राजाराम बापूंचं स्वप्न होतं। ते सत्यात उतरत असताना काही नतद्रष्टे लोकांची कारखान्यावर वक्रदृष्टी पडली आहे। ते अडवाअडवी जिरवाजिरवीची भाषा करत आहेत। त्यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा माजी सभापती सुरेश शिंदे यांनी दिलाय। राजाराम बापू पाटील कारखाना जत युनिटचा 11वा गळीत हंगामाचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी देवराज पाटील, सुरेश शिंदे, मनसूर खतीब, चनाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, विवेक कोकरे, अप्पा पवार, अण्णासाहेब कोडक, उत्तम चव्हाण, जालिंदर भनमाने, प्रवीण जाधव, महादेव अंकलगे आदी जण उपस्थित होते। सुरेश शिंदे म्हणाले, जतचा राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा सभासदांवर अन्याय करण्यासाठी राजाराम बापू कारखान्याने घेतला। यावेळी आसपास कर्नाटक शिवाय एकही कारखाना नव्हता। बाकीचे कारखाने शेतकऱ्यांची लूट करत होते। हा दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय सहन न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्यांना ऊस घालताना हाल होऊ नयेत या दूरदृष्टीने आमचे नेते जयंत पाटील यांनी कारखाना घेतला। पहिल्या गळीत हंगामापासून चांगला दर दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी तरलाय। आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्यासाठी काही नतद्रष्टे लोक पुढे येत आहेत। कोणी कितीही वावड्या उठवू देत, पण शेतकरी आपला ऊस याच कारखान्याला घालतील यात शंका नाही। यातून ही ऊस अडवण्याचा आणि आमच्या नेत्याची जिरवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ।